जंतर मंतरवरती आंदोलन सुरू असताना 2 पेपर फुटले तर जंतर मंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात। जंतर मंतरवरील आंदोलन घराघरात शिरलं, राज ठाकरेंचं हे वक्तव्य। माझ्यावर पाळ ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेते का, अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल। तर रिसिक्युरिटी एआय स्टार्टअप कंपनीने एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली। ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडली, दिपकेंचा आरोप। जंतर मंतरवरील जेएनसी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ताकद पुरवली। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांचा अकोल्यामध्ये गौप्यस्फोट। शेतकरी जागर मंचाने आयोजित आक्रोश सभेमध्ये भाष्य। 2015च्या कुंभमेळ्यामध्ये सहज कामं झाली होती। 2015च्या कुंभमेळ्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देश नव्हता। नाशिक कुंभमेळ्यातील कामांवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। डिलिमिटेशन विधेयक पुढील आठवड्यामध्ये मांडलं जाणार अशी सूत्रांची माहिती। पुढील आठवड्यामध्ये एनडीएच्या सर्व खासदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना। विधेयकासाठी कुठलेही विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही अशी सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। शहांच्या हस्ते NUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन केलं जाईल। रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावरती थोड्या वेळात निकाल। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत। मनोज जरांगे आज आणि उद्या धाराशिव दौऱ्यावर। जरांगे 2 दिवस मराठा समाज बांधवांच्या बैठका घेतील। जरांगे कुणबी प्रमाणपत्रावरती काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाबाबत महत्त्वाची बैठक। नाशिकच्या खड्ड्यांबाबत देखील मुख्यमंत्री घेणार आढावा। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर होण्याची शक्यता।